हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 6वीतील इतिहासातील धडा पहिला इतिहासाची साधने या धड्याच्या स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. वर्धमान महावीर यांची शिकवण डॅश डॅश या ग्रंथातून मिळते. उत्तर आहे क. आगम साहित्य. 2. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे डॅश डॅश होय. उत्तर आहे ब. वेद. ब. योग्य जोड्या लावा. गट अ गट ब. उत्तर 1. लिखित साधने परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने. 2. भौतिक साधने नाणी शस्त्रास्त्रे. 3. मौखिक साधने लोकगीते. प्रश्न क्रमांक 2 अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. उत्तर इतिहासाची साधने भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने. ब. चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. चित्र 1 भौतिक साधन. चित्र 2 भौतिक साधन. चित्र 3 लिखित साधन. प्रश्न क्रमांक 3 अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. उत्तर लिखित साधने मौखिक साधने. लिखित स्वरूपात उपलब्ध असलेल्या साधनांना लिखित साधने म्हणतात. बोलून किंवा ऐकून मिळणाऱ्या माहितीच्या साधनांना मौखिक साधने म्हणतात. शिलालेख, ताम्रपट, पत्रे, दप्तरे, ग्रंथ इत्यादी लिखित साधने आहेत. लोककथा, लोकगीते, पोवाडे, म्हणी, आख्यायिका इत्यादी मौखिक साधने आहेत. या साधनांमधून भूतकाळातील घटनांची माहिती लिखित स्वरूपात मिळते. या साधनांमधून माहिती पिढ्यानपिढ्या मौखिक स्वरूपात प्रसारित होते. 2. भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. उत्तर भौतिक साधने म्हणजे भूतकाळातील मानवी जीवनाशी संबंधित प्रत्यक्ष वस्तू व वास्तू होत. भौतिक साधनांची उदाहरणे किल्ले, लेणी, मंदिरे, नाणी, राजवाडे, शस्त्रे, मूर्ती, मातीची भांडी आणि दागिने. महत्त्व भौतिक साधनामधून प्राचीन काळातील लोकांच्या जीवनाची माहिती मिळते. त्या काळातील कला, स्थापत्य आणि तंत्रज्ञानाची प्रगती समजते. नाणी व शस्त्रांमधून तत्कालीन राजे, राज्यव्यवस्था आणि आर्थिक स्थितीची माहिती मिळते. किल्ले, लेणी व मंदिरे यांमधून त्या काळातील स्थापत्यकलेचा अभ्यास करता येतो. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासासाठी भौतिक साधने महत्त्वाची ठरतात. 3. आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. उत्तर आधुनिक काळातील वर्तमानपत्रे, दूरदर्शन, रेडिओ, छायाचित्रे, व्हिडिओ, मोबाईल, इंटरनेट, ईमेल, संकेतस्थळे आणि सोशल मीडिया ही साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. या साधनांमध्ये आजच्या काळातील घटना, व्यक्ती, सामाजिक जीवन, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती आणि बदल यांची माहिती जतन केली जाते. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना आपल्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होईल. प्रश्न 4 अ. एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादींवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती मिळते ते लिहा. उत्तर या सर्व वस्तूंवरून त्या काळातील माणसांचे जीवन, संस्कृती, खेळ, परंपरा, कला, विज्ञान यांची माहिती मिळते. ब. पुढील तक्ता पूर्ण करा. शहराचे नाव, वस्तुसंग्रहालयाचे नाव, वैशिष्ट्ये. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय. भारतातील तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक प्राचीन वस्तू, नाणी, शस्त्रास्त्रे संग्रहित आहेत. पुणे राजा दिनकर केळकर संग्रहालय. विविध प्रकारच्या घरगुती वस्तू, जुनी वाद्ये, वस्त्रे आणि कलाकृती यांचे सुंदर दालन आहे. कोल्हापूर नागपूर. कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू संग्रहालय, नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालय, विविध पुरातत्त्वीय वस्तूंचे संग्रहालय, ऐतिहासिक शस्त्रे व राजघराण्यातील वस्तू. प्रश्न 5 मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. उत्तर रायगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड,
खांदेरी, राजगड, प्रतापगड, तोरणा, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जिंजी. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.